कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 33. आरवीचा कालानल अवतार आणि राजीवचा अंत. ती फितूरदासी जुनूनच्या खोलीत शिरली. समोरचं बेडवर जुनून गाढ झोपलेली होती. तिला शांतपणे झोपलेलं पाहून ती दासी क्रूरपणे पुटपुटली, "आजची ही झोप तुझ्या आयुष्यातली शेवटची झोप असेल. शांतपणे आपली झोप पूर्ण कर." असं म्हणत ती जुनूनच्या अगदी जवळ गेली. तिने बाजूचीच पिल्लं उचलली आणि ती दोन्ही हातांनी गच्च आवळली आणि पुढच्या क्षणी तिने ती उशी थेट जुनूनच्या तोंडावर ठेवली आणि पूर्ण ताकदीने दाबायला सुरुवात केली. जुनून इतक्या गाढ झोपेत होती की तिला प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही. ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढूही शकत नव्हती. त्या दासीने दोन्ही हातांनी उशी अजून जोरात दाबून धरली. काही वेळातच बेडवरची हालचाल पूर्णपणे शांत झाली. दासीने जुनूनच्या चेहऱ्यावरून उशी हटवली आणि सैतानी हसत म्हणाली, "माझा तर विश्वासच बसत नाहीये की मी एकाचा खून केला. खरंच मर्डर करणं इतकं सोपं असतं? मी, जिने आजवर साधी मुंगीही मारली नाही, तिने थेट खून केला. आता मी आरवीच्या गँगमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यालाच ऑफर करू का?" असं म्हणून ती अघोरीपणे हसायला लागली. तितक्यात बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज आला. ती दचकली आणि जुनूनकडे एक नजर टाकून तातडीने खोलीबाहेर सटकली. दुसरीकडे आरवीची गाडी थेट एम.जी. लॉजच्या बाहेर येऊन थांबली. तो गाडीतून उतरला आणि थेट रूम नंबर 102 कडे गेला. कारण त्याला पक्की माहिती होती की राजीव आज तिथेच थांबणार आहे आणि उद्या सकाळी पळणार आहे. आरवीने दरवाजा ठोठावला. राजीवने काहीही विचार न करता दरवाजा उघडला. कारण समोर थेट त्याची मौत उभी असेल याची त्याला मात्र जराही कल्पनाच नव्हती. दरवाजा उघडत तो म्हणाला, "कोण आहे?" पण समोर आरवीला उभा असलेला पाहून त्याचे डोळे विस्फारले आणि तोंडचं पाणी पळालं. आरवीने एक क्रूर हसू चेहऱ्यावर आणलं, कमरेची बंदूक काढली आणि थेट राजीवच्या कपाळावर रोखत म्हणाला, "तुझी मौत." कपाळावर बंदुकीची नळी जाणवताच राजीव थरथर कापायला लागला. त्याने आरवीच्या क्रूरतेबद्दल खूप ऐकलं होतं. पण आज थेट सामना होत होता. तो कापत्या आवाजात ओरडला, "बघा, बघा, मला मारू नका. जर तुम्ही मला मारलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल. मी तुम्हाला सगळं सांगेन. सुकून कुठे आहे, तिचा नक्की प्लॅन काय आहे आणि मी काय करणार होतो. पण जर मला मारलं तर तुमच्या हातातून सुकूनही निसटेल आणि जुनून तर काही वेळातच मरणार आहे किंवा कदाचित मरूनही गेली असेल. जर तुम्हाला सुकूनला पकडायचं असेल तर मला जिवंत ठेवावंच लागेल." आरवी त्याचा तो युक्तिवाद ऐकून फक्त हसला आणि थंड आवाजात म्हणाला, "ओ रिअली? तुला खरंच असं वाटतंय की मला तुझी गरज आहे?" राजीवला समजलंच नाही की हा काय बोलतोय. आरवीने पुढच्या क्षणी ट्रिगरवर बोट ठेवलं आणि धाडकन गोळी झाडली. ती गोळी थेट राजीवच्या छातीतून आरपार झाली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर जोरात कोसळला. त्याच वेळी अव्वल तिथे धावत आला. राजीवची ती अवस्था पाहून तो कपाळावर हात मारून आरवीवर ओरडला, "हे काय केलंस तू? जर तुला सुकूनचा पत्ता लागला नसता तर तिच्यापर्यंत पोहोचायचा हा एकच रस्ता होता. तू तो रस्ता संपवून टाकलास. आणि तिथे जुनून, तिला वाचवण्यासाठी तू तर काहीच केलंच नाहीस." अव्वलचा तो संताप पाहून आरवीच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शातीर आणि थंड हसू आलं. तो शांतपणे म्हणाला, "तुला माहीत आहे ना मी कोण आहे अव्वल?" अव्वल रागाने लाल होऊन ओरडला, "काय बकवास प्रश्न विचारतोयस?" आरवी
आता आरवीने अव्वलला असा प्रश्न का विचारला? विलामध्ये जुनूनचा खरंच अंत झाला आहे की आरवीने आधीच कोणती मोठी खेळी खेळून ठेवली होती? आणि सुकूनचा पुढचा विनाश नक्की काय असेल? आरवीची अघोरी बुद्धिमत्ता आणि सुकूनचा अंतिम काळ. अव्वल भडकला आणि म्हणाला, आरवी, आपल्याला आत्ताच्या आत्ता जुनूनला वाचवायला ब्लॅक मून विलामध्ये गेलं पाहिजे. आरवी तिरकस हसला आणि म्हणाला, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. सांग, मी कोण आहे? अव्वल कोणताही हावभाव न आणता म्हणाला, आरवी द गँगस्टर. आरवी आता तिरका हसला आणि म्हणाला, आणि माझी जुनून, माझी जानम, जिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. तर मग हा गँगस्टर स्वतःच्या जानमसाठी थोडेफार डावपेच खेळणार नाही तर तो गँगस्टर कसला? असं म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरची ती सैतानी स्माईल अजूनच गडद झाली. दुसरीकडे ब्लॅक मून विलामध्ये ती फितूरदासी कोणी पाहिलं तर नाही ना या भीतीने मागे बघत बघत पुढे चालली होती आणि अचानक तिची एका व्यक्तीशी जोरात टक्कर झाली. ती सॉरी म्हणत जशी वर बघते तसे तिचे होशच उडाले. समोर प्रत्यक्षात जुनून उभी होती. जुनून तिच्याकडे अतिशय खुन्शी नजरेने बघत होती. जुनूनने त्या दासीकडे पाहून एक थंड हसू आणलं आणि म्हणाली, भूत नाहीये मी आणि कोणती आत्माही नाहीये. जिवंत आहे आणि अगदी सही सलामत आहे. असं म्हणताना जुनूनच्या डोळ्यात एक वेगळा संताप दिसत होता. त्या दासीच्या पायाखालची जमीनच सरकली. जुनून तिच्या हातातून वाचली होती आणि तिला सगळं समजलं होतं. याचा अर्थ आता आरवीच्या हातातून तिची मौत नक्कीच होती. एकीकडे विलामध्ये जुनून त्या दासीसमोर खंबीर उभी होती तर दुसरीकडे आरवी लॉजच्या बाहेर आला. अव्वलने राजीवचं प्रेत ठिकाण्यावर लावायला आपल्या माणसांना सांगितलं होतं आणि तो आता आरवीकडे बघत होता, जो काहीच न बोलता गाडीत बसला होता. अव्वल चिडून गाडीत बसला आणि म्हणाला, अरे सांग तरी, आपण कुठे चाललोय? आपण जुनूनकडेच जातोय ना? ती ठीक आहे ना? तू मला काही सांगत का नाहीयेस? आरवीने गाडी स्टार्ट केली आणि थंड आवाजात म्हणाला, जिने ठीक राहायला हवं ती अगदी ठीक आहे आणि जिचा मृत्यू माझ्या हाताने लिहिला आहे, आता वेळ आलीये की तिला तिची खरी औकात दाखवून मृत्यू द्यावा. असं म्हणून त्याने गाडीचा स्पीड थेट टॉपवर नेला. दुसरीकडे शहरापासून लांब एका सुनसान भागात असलेल्या 2 BHK घरात सुकून आरशासमोर उभी होती. ती स्वतःकडे बघून हसतच म्हणाली, मला माहीत आहे आरवी, जेव्हा जुनून या जगातून जाईल तेव्हा तुझा संशय थेट माझ्यावरच येईल. म्हणूनच मी आधीच ब्लॅक मून विला सोडून इथे आले, जेणेकरून तू माझ्यावर संशय घेऊ शकणार नाहीस. तसंही तू एवढा मोठा गँगस्टर आहेस. तुझे शत्रू काय कमी आहेत का? आता त्यापैकी कोणीतरी तुझ्या जानमचा मर्डर केला असेल. मला काय माहीत? मला तुझ्या जानमशी काही घेणं देणं नाही. मला फक्त तुझ्याशी मतलब आहे आरवी. मी फक्त तुझ्यासाठी तरसते. तितक्यात अचानक खोलीचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि दारातून एक धारदार आवाज घुमला, आणि आता वेळ आलीये की तुझ्या या तरसण्याला कायमस्वरूपी शांत करावं. आरवी नेहमीच्याच अत्यंत रुबाबदार आणि किल्लर स्वॅगमध्ये चालत खोलीच्या आत येत होता. आता आरवी सुकूनला कोणती अशी अघोरी शिक्षा देणार? विलामध्ये त्या फितूरदासीची नक्की काय हालत होणार? आणि जुनून आणि आरवी
एकत्र येऊन शत्रूंचा कसा खात्मा करणार तर पाहूया चला. सुकूनचा अंतिम काळ आणि आरवीचा अचूक निशाणा. आरवीला तिथे पाहताच सुकूनचे मात्र होश उडाले. ती आरशासमोर उभी राहून स्वतःचेच कौतुक करत होती. पण आरवीचा तो धारदार आवाज ऐकून तिची बोबडी वळली. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आरवी इतक्या लवकर तिचा पत्ता शोधून काढेल. ती तर विचार करत होती की तिथे विलामध्ये जुनूनचा किस्सा संपेल, मग ती निष्पाप असल्याचं नाटक करत परत फिरेल. पण इथे तर पूर्ण खेळच उलटला होता. आरवी तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, खूप तरसतेस ना तू माझ्यासाठी. मग सांग, तुझ्या ह्या तरसण्याला कायमचं शांत करण्यासाठी काय केलं पाहिजे? सुकून मात्र थरथर कापत म्हणाली, तू 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 इथे. आरवी क्रूरपणे हसला. मला पाहून इतकी का घाबरतेस? मला वाटलं तुझ्या एकुलत्या एक जिजूला पाहून तुला आनंद होईल. तू तुझ्या बहिणीची चौकशी करशील. पण तुझा हा उडालेला चेहऱ्याचा रंग सांगतोय की सध्या तुझी स्वतःचीच वेळ खराब आलीये. सुकून अडखळत म्हणाली, तुला तुला हा पत्ता कोणी दिला? आरवी तिरकस हसला आणि म्हणाला, ज्याची नजर पूर्ण मुंबईवर आहे त्याच्यापासून ही जागा कशी लपून राहील? आणि शत्रूंवर नजर ठेवण्यात जी मज्जा आहे ती कशातच नाही. खास करून अशा शत्रूंवर जे मित्र असण्याचं ढोंग चांगलंच करतात. तुला काय वाटलं तू ब्लॅक मूनविला सोडशील आणि मी तुला सहज जाऊ देईल? नो नेव्हर. तुझ्या त्या गोड बोलण्याला मी खरं मानेन. मी काही भांग प्यायलो नाहीये किंवा भर दिवसा दारू पिऊन शुद्ध हरवून बसलेलो नाहीये. तुझ्यावर आधी फक्त 2 नजरा होत्या. पण जेव्हा तू माझ्यासमोर अतिशहाणपणा करायचा प्रयत्न केलास ना, तेव्हापासूनच तुझ्यावर 4 नजरा होत्या. सुकून भीतीने ओरडली, मी कोणतंही नाटक करत नाहीये. मी खरंच सुधारले. मी माझी चूक मान्य केलीये. मी तर इथून खूप लांब चालले होते. फक्त माझ्या फ्लाईटच्या तिकिटाची. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच आरवीने खिशातील बंदूक काढली आणि थेट तिच्या कपाळावर रोखून म्हणाला, मी असताना तू फ्लाईटची काळजी करायची अजिबात गरज नाही. आत्ता तुला जिथे जायचंय तिथे मी तुला स्वतः पाठवणार, तीही एका स्पेशल फ्लाईटने. सुकूनचे डोळेच विस्फारले. तिला समजलं की आरवीला सगळं सत्य माहीत झालेलं आहे. आत्तापर्यंत राजीवने जुनूनचा गेम वाजवला असेल हे तिला पक्क ठाऊक होतं. याचा अर्थ आरवीला राजीवबद्दलही सगळं समजलंय. ती मनातल्या मनात म्हणाली, आत्ता इथून पळ काढण्याशिवाय अजिबात पर्याय नाही. मला आरवीला चकवा द्यावाच लागेल. तितक्यात तिच्या डोक्यात एक युक्ती आली. ती अचानक दरवाजाकडे बोट दाखवून ओरडली, जुनून, तू इथे? आरवीने जसं गाफील होऊन दरवाजाकडे पाहिलं तशी सुकूनने संधी साधली आणि ती थेट बाल्कनीच्या दिशेने धावली. ती बाल्कनीतून उडी मारून पळणार होती. पण आरवीला तिचा डाव क्षणात समजला होता. त्याने कसलाही विचार न करता ट्रिगर दाबला. धाडकन गोळी झाडली गेली आणि ती थेट सुकूनच्या पाठीत आरपार घुसली. सुकूनचं पूर्ण शरीर सुन्न पडलं आणि तिच्या तोंडातून एक काळजाचा थरकाप उडवणारी वेदनामयी किंकाळी निघाली. आरवी तिच्याकडे अत्यंत थंड नजरेने बघत पुढे आला आणि म्हणाला, मरायचं तर मला तुलाच होतं, पण आता तुझी चूक माझी नाही, तुझीच आहे. तू पळायचा प्रयत्न करायला नको होतास, कारण माणूस एकदा स्वतःच्या मृत्यूला चकवा देऊ शकतो, पण आरवीला कधीच नाही. सुकून आपल्या पायांवर लटपटत होती. तिने मागे वळून आरवीकडे पाहिलं.
तिचे डोळे अंधुक होत चालले होते आणि आरवीचा तो भयानक रक्ताळलेला चेहरा तिला आता दिसत होता. तिचा पापघडा आता पूर्णपणे भरला होता. आता सुकूनचा अंत झाल्यानंतर आरवी ब्लॅक मून विलामध्ये कशा प्रकारे पोहोचणार? लावण्या आणि क्षितीचा पत्ता आता आरवी कसा लावणार? आणि जुनून आपल्या गँगस्टर नवऱ्याला या रक्ताळलेल्या खेळातून कशी बाहेर काढणार? क्रमशः ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करा. एक छोटा शब्द किंवा एक छोटा इमोजी कमेंट केला तरी खूप आवडेल. तुमची प्रेम साथ हीच आमची कमाई आहे आणि मी प्रयत्न करते टाकण्याचा. आता सध्या तरी मोबाईल नाही आहे, दुसरा ॲडजस्ट केला आहे तात्पुरता. जेव्हा मोबाईल घेईन तेव्हा दोन्ही कथांचे पार्ट सुरू करेन. तरी पण मला जमल असं मी टाकते. बघू काय होते. तुमची साथ राहू द्या आणि कमेंट करत राहावा. आपला चॅनल लवकर मोनेटाईज व्हावा अशी प्रार्थना पण करा, कारण त्याच्याशिवाय पुढं काही होणार नाही. मोनेटायझेशनवर सर्व डिपेंड आहे. बघू, देवाची इच्छा असेल तर होईल. भेटू लवकर एका नवीन भागात.